आमच्या चिंचनेर लिंब गावामध्ये परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री कामेश कांबळे, त्याचबरोबर क्षेत्र माहुली पंचायत गणातून सौ राणी पवार हे दोन राष्ट्रवादीचे उमेदवार आज आमच्या गावामध्ये मतदारांच्या भेटीसाठी आलेले आहेत। आज गावामध्ये आमदार शशिकांत शिंदे साहेब, त्याचबरोबर स्वर्गीय अजितदादा पवार साहेब, त्याचबरोबर मकरंद आबा पाटील साहेब यांच्या माध्यमातून गावामध्ये भरपूर विकास कामे झालेले आहेत। त्यामुळे चिंचनेर निम गावातून 90% जास्त मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पडून दोन्ही उमेदवार भरघोस मताने निवडून येतील याची आम्ही सर्वांनी ग्वाही घेतलेली आहे आणि निश्चितपणे दोन्ही उमेदवार निवडून येतील असे आम्ही आज तुम्हाला या माध्यमातून सांगतो। तुझा परिचय सांगा। माझा परिचय, मी सुनील चंद्रकांत जाधव, हे चिंचनेर निम गावातील मी रहिवासी आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी कार्यकर्ता आहे। माझं नाव किशोर सदाशिव डांगे, मी ग्रामपंचायत सदस्य आहे। या ठिकाणी हे राष्ट्रवादीच्या विचाराचं गाव आहे आणि राष्ट्रवादीच्या विचारातून भूतकाळामध्ये इथं भूतन भविष्य असा इथं विकास झालेला आहे। त्यामुळं राष्ट्रवादीचे सर्वच नेत्यांचं या गावापर्यंत राहिलेलं आहे। शशिकांत शिंदे असतील, मकरंद आबा असतील, त्याचबरोबर स्वर्गीय अजितदादा पवार असतील, या सर्वांच्याच माध्यमातून या चिंचनेर निममध्ये जो काही विकास आहे त्या विकासाला लक्षात ठेवून इथली जनता ही या घड्याळाला त्यावेळेला पण निष्ठेनं काम करत होती, आताही निष्ठेनं काम करणार आणि या ठिकाणी या दोन्ही उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून आणायचं काम हे चिंचनेरकर करणार आहे। तर मी या ठिकाणी एवढीच इच्छा व्यक्त करतो की राष्ट्रवादी आणि पुरोगामी विकास कधीही कुठल्याही जातीयवादाची फूट न पाडता इथं एक गोण्या गोविंदानं या ठिकाणी सर्वजण नांदतात। त्याच्यामुळे कुठल्याही कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होणार याची ग्वाही देतो। सुरुवात करायच्या अगोदर ज्या 2 दिवसापूर्वी दुर्घटना घडली की आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, स्वर्गीय अजितदादा पवार यांची श्रद्धांजली वाहून पदयात्रेला सुरुवात केली। अतिशय त्या पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी आम्ही सांगत असताना या पश्चिम महाराष्ट्रातला मराठा आणि शेतकऱ्याचा एक माणूस म्हणजे आपला हरपला आहे आणि अतिशय उद्या भविष्यामध्ये ही जी पोकळी निर्माण झालेली आहे दादाच्या माध्यमातून, ही पोकळी भरून निघणं फार कठीण आहे। तरी या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो की मी आता जास्त चर्चा न करता खऱ्या अर्थानं जर अजितदादांना जर श्रद्धांजली व्हायची असेल, चिंचनेरकर ग्रामस्थ बंधू भगिनींना मी एवढीच फक्त विनंती करतो, आज कामेश कांबळे यांना मतदान म्हणजे आज स्वर्गीय अजितदादांना मतदान आहे, मकरंद पाटलांना मतदान आहे, त्याचबरोबर शशिकांत शिंदेंना मतदान आहे, त्याचबरोबर क्षेत्र माहुली गणातून राणी पवार ह्या ज्या उभ्या आहेत राष्ट्रवादी पक्षाच्या ह्याच्यावर चिन्हावर, त्यांनाही त्याच पद्धतीनं मतदान देणं म्हणजे अजितदादांलाच मतदान दिल्यासारखं आहे आणि त्याच पद्धतीनं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि मकरंद पाटील यांना मतदान दिल्यासारखं आहे। खऱ्या अर्थानं खरी श्रद्धांजली जर असेल, सर्व या गावातील बंधू भगिनींना, मतदार बंधू भगिनींना मी एवढीच विनंती करतो, खरी जर दादांना श्रद्धांजली व्हायची असेल तर आपण मतदान रूपी दादांना मतदान म्हणजे या दोघांना मतदान करून श्रद्धांजली व्हावी एवढंच या ठिकाणी मी 5 तारखेला आपल्याला विनंती करतो। धन्यवाद।